अन्वित स्कूलला गेलेला आहे. आज त्याची ट्रिप होती त्यामुळे एवढा सगळा पसारा झालेला आहे. इथं तेल गरम करायला ठेवलंय. अन्वितला आज दिलं होतं स्पेशल. हे बघून तुम्ही ओळखलंच असेल. मी याच्या खाली आहे पीठ डाळीचं. वडापाव घेऊन गेलाय तो आज. थोडं एक्स्ट्राच दिलेलं करून सगळ्यांच्या सोबत शेअर करू दे म्हणून भरपूर स्नॅक्स घेऊन गेलाय आणि शेअर करणार आहे असं सांगितलं. चिप्स, स्प्राईट, चॉकलेट आणि उठल्या दात दुखायला लागला त्याचा बिचारायचा. म्हणलं बघून खा. आता आम्हाला वडापाव करते ते आम्ही ब्रेकफास्ट करतो. पीठ आज एकदम परफेक्ट असं बनलं होतं, ना घट्ट ना पातळ. ह्याच्यामुळे वडा खूप छान बनतो बरं का. ह्याच्या अगोदर मी बुंदी पण करून घेतलेली होती. मग त्याचं चटणी बनवली आणि ती पावाच्या मध्ये लावली. परफेक्ट असे आज वडे बनून तयार आहेत. मस्त खायला झालेले ते वडापाव बरं का आजचे. मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं केलं होतं. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. थोडंसं तुम्हाला ट्रिपचं व्ह्यू दाखवते. मॅमनी सेंड केलं होतं. त्याचा रोल नंबर 1 नाही, त्यामुळं फ्रंट साईडलाच आहे मॅमचा हात पकडून. तो गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मस्त आहे. हॅलो मन. गुड मॉर्निंग. विनायकचं आज घरातूनच काम चालू आहे. वर्क फ्रॉम होम आहे आज. 3 दिवस झालेले आहेत. उद्या जाणार आहे का? पार्टी आहे सगळ्यांना? आम्हाला पण? हा, ऑफिस लोकांना आहे. घरातल्या लोकांना काय म्हणायचं काय तुला? आंटी आत्ताच येऊन स्वयंपाक करून गेलेला आहे. झालेला आहे स्वयंपाक सगळा. मी भाताला ठेवलेला आहे. दाखवते तुम्हाला काय काय बनवलंय. भेंडीची भाजी. भेंडी अजून भाजायला लागले. मला छान अशी मला छान अशी भाजलेली भेंडी आवडते. ही थोडीशी अजून कच्ची आहे. अजून थोडी भाजली की मग बंद करेन. इकडं मी राईससाठी ठेवलेलं आहे. इकडं मुळ्याचं सांबार बनवलंय. मस्त झालंय मुळ्याचं सांबार. आज टेस्ट केलं आणि रसम बनवलाय. रसम आणि चपात्या. इथं तांदूळ धुतलेलं पाणी येते. मी आता प्लांट्सना घालणार आहे सगळ्या. सिंक मध्येच ठेवते, नाहीतरी तिथं सांडू शकते. थोडं थोडं घालायचं सगळ्या झाडांना, पोषण मिळतं म्हणून. राहिलेलं पाणी पण बाकीच्या पॉट्सनं घालून घेते. या पॉटमध्ये मी असं काही खत वगैरे घालत नाही. मग कधी कधी असं तांदूळ धुतलेलं पाणी, डाळ धुतलेलं पाणी घालत असते. त्यामुळं झाडं वाढण्यासाठी मदत होते. टीव्ही कॉर्नर व्हाईट आणि ग्रीन असं एकदम भारी दिसायला लागलंय ना. त्या दिवशी मी व्यवस्थित लावलं होतं. इथं बघा अन्वितनं परत स्केच पेन वगैरे पसरलेले आहेत. त्याची खेळणी घरभर असतातच. प्लीज नवं माइंड. हे मी डोसासाठी भिजवलेलं आहे. आता चिरमुरे भिजवायचे राहिलेत, तेवढे भिजवून घेते. चिरमुरे घातलं ना एकदम छान बनतात. डोसा असू दे किंवा पोहे, तुम्ही पण ट्राय करा. एकदम फ्लफी बनतं. केवढी घाण आहे बघा चिरमुऱ्यामध्ये पण. आणि असंच खातो आपण. चिरमुरे आणि पोहे एकत्र केलेले आहेत. हे बघा, हे पोहे आहेत आणि हे चिरमुरे एकत्र करून ठेवलं. एका ह्याच्यातच भिजू दे. आणि हे पॉट इथं ठेवलं. ह्याच्यामधलं सगळं पाणी गळून गेलं ना, मग नेऊन ठेवणार तिथं. आणि मग अशी एक कांड झालंय आमच्या प्युरिफायरचं, दाखवते. हे बघा, हे जे फिल्टर आहे ना, वरून पाणी डायरेक्ट बाहेर यायला लागलंय. थोडं थोडं दिसतंय इथं बघा पाणी. काय झालंय काय माहिती. आणि माझं आजकालचं ठरलेलं काम बरं का, मशीनमध्ये कपडे लावायचे, वाळत घालायचे, घडी करायचे. हे दररोज चाललेलंच आहे. माझं तरी डोकं फिरलंय. कपडे धुवा, वाळत घाला, आणा, घडी करून ठेवा. का काय माहिती कपडे संपेनाच झालेत घरातले. नाहीतर अगोदर 2 दिवसाला मी वॉश करत होते, पण आजकाल हे दररोजच पडायला लागलेत. डोनट फ्रेंड्स एकदम भारी झालं. विनायक तू सांग खाऊन कसं झालंय. खरं खरं सांगायचं. भारी आहे. सेम तसंच झालंय ना. सेम तसंच झालंय. चॉकलेट कमी आहे. हा,
जरा चॉकलेटची कारण चॉकलेट नाही आपल्यात ते मध्येच मूर्त चॉकलेट आणलं होतं ना, ते जेवढं होतं तेवढं याला लावून दिलं, पण भारी लागायला लागले टेस्ट. पूर्ण मॅच झालंय ना, जवळपास आहे. 99% बरोबर आहे हे. रिपेरी करायला लागलाय की नाही? येते का करायला आपल्याला? बघायचं ते नुसतं जॉईंट गिंट लूज आहे काय बघायचं. नसलं तर काढा तसाच घालून ठेवायचं. काहीतरी असं ठप्प पडल्यासारखा आवाज आला. काही पडलं का फुटलं काय माहिती. तेच मी म्हंटल ना, तुटून पडलं इथं काहीतरी. हेच तुटलंय असं वाटतंय मला. हे अर्धच आहे इथं. याला नो अर्धा ना जाऊ. काय मोडलंस का? काय शिस्तीत काढ. तिथून पाईप आहे ना एक. हे बघा, हे इथून क्रॅक झालंय असं. हे आहे वॉटर प्युरिफायरचं एकदम स्वच्छ पाणी. बघा केवढी घाण आहे, आणि ग्लासमध्ये फक्त स्वच्छ पाणीच येत राहतं. दुपारपासून काही ब्लॉग केलाच नाही. सकाळी जेवढं केलं होतं तेवढंच. दुपारी ते फिल्टर रिपेरी करायला बघितलं, पण आम्हाला ते त्याचं फिल्टर नाही मिळालं आतमध्ये जे असतं ते. मग आता उद्याच होणार आहे. मग आता बाहेर गेलो होतो आणि येता येता पाण्याची बॉटल घेऊन आलो, कारण काहीच पाणी नव्हतं घरामध्ये. हे बघा 10 लिटरची बॉटल घेऊन आलोय आम्ही. विनायकचं काम चालू आहे ॲज युजल. आणि अन्वित आंघोळीला गेलेला आहे. तो आला दुपारी आणि खूप टायर्ड झाला होता आणि झोपूनच टाकला, जेवला नाही काही नाही. मग आता पाय दुखायला लागलेत म्हणायला लागलाय. मग तेल लावून चोळलं त्याला आणि तो आंघोळीला गेलाय. आला की भेटवते तुम्हाला मी. सकाळी येताना आंबे घेऊन आलेले, 2च आणलेत. लोणचं करायचं म्हणता याचं, कारण आंब्याचं लोणचं नाही, रस जास्त आवडतो आम्हाला यातला. तुम्हाला माझा चेहरा दिसत नाहीये ना इथं. अन्वित दिसतोय का? अन्वितला तुम्ही आज भेटलाच नाही ना? होय, तो स्कूलमधून आल्यापासून चालूच नाही केलं. तर अन्वित आलेला आहे, जेवून झोपून झालेला आहे त्याचं सगळं. आता आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक्नॉलॉजी. मी ब्लॅक